नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आहे. ज्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे पैसे आले नाही आता त्यांची चौकशी होणार आहे. ते कोणामार्फत ते तुम्हाला लाईव्ह प्रूफद्वारे मी दाखवत आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याबाबत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. यांच्यामार्फतच सूचना येत असते. तर यामध्ये सांगितलेलं आहे काही जणांची जी काही KYC झालेली आहे, काही जणांची झाली नाही. पण त्यामध्ये सांगताय काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे. म्हणजे जे KYC करत होते त्यांच्या यामध्ये निदर्शनात असं आलेलं आहे की काही जणांची KYC चुकलेली आहे. त्याच्यामुळे या योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत, हे गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन यांचं आता करणार आहे. कोणाचं? तर ते पण सांगत आहे ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी आता यामध्ये अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. आणि ज्यांचे पैसे आता राहिलेले आहे, म्हणजे जे कोणाची पडताळणी करण्यात येणार, ज्यांची म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे यांच्यासाठी यामध्ये सूचना आता आदिती तटकरे मॅडम या म्हणजे महिला बालविकास मंत्री आहे त्यांनी ट्विटद्वारे केलेलं आहे. त्यामध्ये खूप साऱ्या जे काही जे व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा यामध्ये कमेंटसुद्धा केलेली आहे का यामध्ये कोणाचा OTP प्रॉब्लेम आला, हा कोणाचं KYC झालेली आहे, कोणाला झालेली नाही आहे. तर यामध्ये असं ऑप्शन यामध्ये जे काही जणांनी आता हा जो प्रश्न आहे तुम्ही या प्रश्नामध्ये पाहू शकता जे यामध्ये तुम्ही कोणतं होय केलं किंवा नाही केलं तर यामुळं जे तुमची KYC चुकलेली आहे यामुळे तुमचे जे पैसे आहे ते आलेले नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये जर तुम्ही यामध्ये पाहू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग कार्यरत नाही व निवृत्ती वेतन घेत आहे का, यामध्ये तर नाही करायचं. म्हणजे तुमचे नसेल तर नाही करायचं आहे. हे तुम्ही नाही केलं का, नाही केलंच असेल. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिलांच्या योजनेचा लाभ घेत आहे. तर यामध्ये तुमचं असं असेल तर होय का, म्हणजे तुम्हाला होय करायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला नाही करायचं आहे का, म्हणजे तुमचं घेत असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. हे जे दोन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे होते. त्यानंतर हा टिक बॉक्स तुम्हाला क्लिक करायचा होता. तुम्ही असं केलं असेल तर तुमचे जे पैसे आहे तुमचे जर जे तर तुमचे होय नाही केलं तर याच्यामुळे तुमचं जे काही माहिती आहे ते रिजेक्ट झालेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आता परत एक संधी देण्याचं काम जे आहे आता महिला बालविकास विभागाकडून देण्यात आलेलं आहे. ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना आता महत्त्वाची माहिती सूचना यामध्ये महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे. तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा. अजून काही तुमच्या महत्त्वाची माहिती म्हणजे आली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मी काम करणार आहे. महिला मंडळांनी हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.